धम्माल कॉमेडी वेब सिरीज प्रस्तुत अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। हे निबरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या। हे अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या, अण्णा अप्पांच्या कुरघोड्या। काय करतो रे इथं? काय करतोय म्हणजे काय करू? आणि एखाद्या जेवणाचं काय भांडी कोण्याचं बघशील का नाही ते घासायची? मला काय समज नाही काय मी काय एवढं मी काय पाप केलंय एवढं तुमचं सगळं बघायचं? तुम्ही अवघा तुमची सोय करा। आणि एखादी भांडी नाही ती घासली जेवणाचं नाही का काय केलं? मी तुम्हाला भांडीन बिंडीन मी काय धुत नाही मी काय घालत नाही। तुम्ही बाहेर खाऊन इथं झोपायला वाटली नाही तर राहू द्या। हे बघ तुला घाल वाटलं मला घाल नसेल तर माझा मी माझी सोय बघतो। बघा जाऊ मला 36 आणि 37 म्हटला आणि इथं कुठं एक पण नाही। मला रोज सकाळ संध्याकाळ बघतो माझ्या मी जेवण बघा हे बघ तू काय माझ्यावर लक्ष आता घालू नको। माझा मी कुठं बी निघून जातो। जावा माझ्यावर कोण आहे तुम्हाला या चाल मानानं? मला जा म्हणतोय द्या का मला जा म्हणतोय हाही सगळं उधळूनच टाकतो ठेवत नाही। काय झालं तुला काय करायचं? जातो माझा मी बघतो। मला काय ठेवत नसतो मी काय कोपला सकट जमिनीला ध्यान ठेव। हा ह्याला रोजच अंडी मटण पाहिजे कुठला नाही आपा हा काय झालं? काय झालेलं का घरात दिसे फिरली आमची सगळी। आता काय झालं? आणि लगा रात्री म्हटलं पैसे आता कमी आहेत आपलं अंडी 2 फोडून खाऊया। मग त्याला काय ताटला गडी उपाशी झोपलाय ना आता सकाळी बाहेर उठलाय म्हणायला लागलाय मला आण मटण। कुठला आणू सांग बघ रोज सकाळ संध्याकाळी मटण? रोज अंडी मटण कुठं आणायचं असेल तसं खायचं। आणि ह्यानं ती पाहुण्याच्या पाया पडून माघारी आणाय जुळणी करल म्हणलं ह्यो नुसतं 56 म्हणला कुठलं 56 नुसतं लागा मला भांडीन ते कपडे धुवून गायला आलोय। असंच असतं या लय त्रास देतात। जाऊ दे आमचा भांडून गेलाय म्हटलं तुला जाऊ दे मी गावाला न येणारा माणूस आहे काकाला काय करतोय तू का आलतास? मी आणतो असंच म्हटलं रोजच्या वेळी जाऊन हा मजा बघून माझ्या बघतो का मी बघ केला का त्या हॉटेलात नंतर जेवण आणखी मला लाज वाटते रे। तुम्हाला मी एकदा सांगितलं नाही असली कामं मला सांगाय नाही। तुमची बायको भांडवून घालवा आणि मी तुम्हाला जेवण आणून घालतो की ती आमचा वैयक्तिक प्रश्न आहे। कोण पण घाणपड येऊन मला असलं शिकवायला लागलं मला किती रागील? म्हणजे आम्ही चांगलं सांगितलं घाणपड झालो काय? आणखी मला लाज वाटते रे। बरं ती काहीतरी असू दे। काय सांगते तुला सांगितलं काय म्हणली? आपण म्हणले काय सुधारलाय का कसं? अहो म्या म्हटलं आपण नाच करू नका आपा आता कोणाच्या आद्यात नसतोय मध्यात नसतोय 1 नंबर वागतोय माणूस। सुलतान देणार आहे म्हणा इस्टेट चुलतेच इस्टेट त्याच माहितच आहे की पण आता म्हटलं सत्कार घेणार आहे त्या आबाला। पण ती भांडून गेला आपण पाया पडून आणू माघारी पण येते म्हणते ना येतो म्हटल्या पण तुम्ही गुन्हानं वागा। किती चांगलं वागायला लावलेलं कारण घरी कुत्र सुद्धा येत नाही आता माझ्या। कसं येईल कुत्र? तुम्हाला जाण नाही तुम्ही रोज हॉटेलातलं खायला आला त्या कुत्र्याला काय करावं? बरं काय बी कर चांगला वागायला लागला मी सांग की सांगितले की माझ्यापर्यंत मी सांगितले पण तू कालवा करू नका ते काकाला कशाला बांधलायचा पेन काम काय सुद्धा भांडत नाही काय नाही तुझा जेवण घेऊन ये तुला पण आण मला पण आण 1 नंबर क्वालिटीचा। चालते जाऊ मग जा पाणी तर घेऊन येतो तो लगा देवाच्या कोणाचा चुलताय मारदा आणि त्याला आपा भांडत बघते बायकोला माहेर घालवले मला लागा यांनी ताप लावलाय जेवण आणून दे आणि आमचं करण तमचं। लगा ही मला तापच आहे लागायची। हो आपण 4 पुरी बाई सांगितले पार्सल पहिले पैसे नाही आपण अहो देते द्या की मग। अहो सारखं असं गेले आम्ही धंदा पण करायचा का? अहो द्या की देते एवढ्यावर देतोय पुन्हा देणार नाही देणार नाही सांगा आपण तसं। 4 पुरी भाजी पार्सल करा। अरे काका या इकडं हो काका या बसा बसतो की सकाळी काय झालं? हो दे काय तरी तू कर नाश्ता करतो की अरे का उपाशी आहे का 2-3 दिवस झालं काय झालं बी काय आपल्याला काय दे कुठलं जेवतो रे? नाही 1000 रुपये का मला जेवण लागते तर मला लगा गातभर देणार का ती आता भजी खातो का भजी खातो भजी हा पण सकाळी काय झालं सांगा की मला. सकाळी हे जेवणावरून झालं त्याला नाश्त्याला मी काही देत नसतो. आणि मी मागं थांबलो होतो नाही तुम्ही आल्यावर. आपण नाही तसं बोललो राहतो. कोणाला? तुम्हाला. मला माझं खाऊन
आता लेका त्याला जेवणीतला बी तुकडा देत नसतो ते आणखी. मला म्हटलं काकाला आणलाय का मी सांभाळायला लागलोय हा. आणि रुपयाची मला मिळत नाही नुसतं नाव करतो मग ते आणि काय करण आणि अरे करण आता कायच करत नसतो नावावर त्याच्या तर जाऊ दे बोंबड्या तिकडे नाश केला. माझ्या तर नाव करायचं तुझ्या करतो जाऊ दे ग्रामपंचायतीकडे थांब. तुझ्यात करतो पण नावावर तुझ्या करतो मला एका टायमाला 1000 रुपये जेवण लागतंय. 1000 मला काय खावा कमी- नाही 2000 रुपये खावा तुमचं तुम्हाला घालायचंय मला कुठं घालायचं मला काय कमी पडलं तर माझ्यासारखं वाईट नाही द्यायचं. चालतंय, सांभाळ तुला तुम्ही. सगळं तुझ्या नाव 40 एकर सगळी तुझ्या नावावर करतो. चालते चालते हा. आणि घरबी घरबी नावावर करतो काय केलं विचारून. चालतंय. बाकीचा आणि काढला का हिस्से नाही तिथे सैबी नाही पण तरी बी गपचिप आपण करू. पण त्याला ना त्याला काय देत नाही एवढं ध्यान ठेव आता. मग एक नंबर कळलं का तिला जाऊ तू आता. तू फक्त मला साथ त्याला काही देत नसतो मी इथनं. नाश्ता करूया ना आपण खा भजी का हा हा. जाऊ ग्रामपंचायतीकडे आहे का जाऊ ग्रामसेवक जाऊ बघू का असेल ती. खा भजी तुम्ही बी खावा की मी खातो खा. त्यानं नाचक्यानं माझी मुंबईत आल्यापासून अपघात केलेल्या का रोज म्हणतोय मटण खातोय काका कशाला मटण खातोय का भांडील्या का गाठाई तसेच पडलेल्या का बायको गेली निघून म्हणून का आम्हाला हे तारा द्यायला लागला का पुतण्या म्हणून कुठं आहे घालाय ग मला म्हणलं बायको ह्याच्या काराने गेले त्याला रोज कुठलं करून घालाय माझ्या अहो, नाही तसलं बोलला तुम्हाला गाव आता त्याला काय देत नाही आई शपथ देत काय देत नाही त्याला नाही देणार ना? नाही देणार. माझं हे ध्यान- ठेव. माझं ध्यानात आहे ना? तुला देणार आहे तर तुझ्या नावावर करतोय मुंबई खोलीत आहे सगळं. खवाय काका हे हसलं खातो का का मी मग राहू दे आधी ग्रामपंचायत मध्ये हा. जाऊया तत्न धाब्यावर जाऊया जाऊया. काय खायचं ते खावा चला बरं काका हा ध्यानात आहे ना का आहे की देणार आहे की. हा. हा. मग दिलेलं वरच्याच पाळामध्ये जा अरे वचनाला मी लय पक्का आहे. आहे का तुला काय करायचं बरं का काका हा. आपापेक्षा तुम्हाला चांगलं सांभाळ बस सांभाळ तुला हा. काय चला. म्हणते. हा. काका बिल लिहून ठेवा परत येतो. आई मोठी मोठी कुठे असते ती काय करायचं धंदा कसा करायचा तेवढं मीठ काय टाका कागद लागते ते बघ ग्रामसेवकला हा, विचारून चालतंय. आजच्याच मिटून टाक. आजच्याच करा नाव या नमस्कार वाहन सर या काका या नाना काय इकडं आलाय आज काय तर काम असल्याशिवाय माणूस येतंय का हा बोला काय काम आहे ते नव हा. ते घर नाव कराय काय 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 त्याला काय लागतंय उतार लागतोय हा माहेर एखाद्या जायचं तिथं अकाउंट घालून घ्यायचं हा. आणि कुणाचं नाव करायचं त्याचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लागतं कोणाच्या म्हणजे माझ्याच करायचं कोणाच्या म्हणजे तुमच्या करायचं आहे कुणाही करायचं आहे काका माझ्या नावावर घर करणार आहे हो काका तुमचं नाव करणार आहे हा मग ते काकाच घ्या हे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घ्या घेतो की हा. कुठं गावात बोलू नका तुम्ही नाही नाही कशाला बोलतोय आमचं काम आहे ते आम्ही करणार चालते हा. जाऊ होय होय या याला काका हे आप्पाच आहे आणि नाना नाव कसं काय करायला लागलं त्याला काय तर ह्याच्यात काळं बेर आहे ते आप्पाला सांगितलंच पाहिजे कानावर घातलं पाहिजे हॅलो आप्पा कुठं आहे तुम्ही अहो एक महत्वाची एक बातमी आहे हो बरं बरं थांबता येतं आलो लगेच बरं बरं आप्पा मोठा की कोण तुम्हाला काय म्हणलंय सांगा त्याला ठेवतच नाही. मला कशाला कोण काय म्हणते तुम्ही मार खाल्ला त्या दिवशी कुत्र्या तुम्ही तुम्हाला कोण काय म्हणलंय सांगा. मला पण काय नाही तुमची जमीन चालल्या सगळी जमीन जागा कुठं चालल्या ती नाना घ्यायला लागलाय त्याचं नाव करून काकाची काय सांगताय होय फक्त माझं नाव सांगू नका ते आलते दोघं ग्रामपंचायत मध्ये काय राव तुम्हाला सांगितलं लगेच पळायला लागला बी काय करू आता मग काय करू ना त्या काका जाऊन तेवढा आडवा काका माझ्या तांबायला लागलाय. अहो जावाय काकाला घ्या गोळ्यातून परत नानाला जावा येईन का तुम्ही काका जाऊ दे पण नानाला सुट्टी देत नाही लगा गोड बोलून लागा मी सांभाळत होतो किती चांगलं लागा भावासारखा धरला होता का
माझे नाव घेऊन करून चाललाय बी. फक्त माझं नाव सांगू नका बरं का. तुमचं नाव सांगत नाही त्याला ठेवतच नाही आता. मारामार केल्यावर परत नाव सांग चला. आपा ते पायात चपल्या घाला की हातात घेऊन पळताय. एवढा वेळ कुठं आहे मला. आपल्याला भ्या वाटत आहे का पळायला का पळायला लागलाय आपाला का कोण काय बोललंय का काय तिला धावतो आता एका ठोक्यात उलट करतो आपण काय संकट दिसतंय मला बाकी काय आपल्याला बोलणार कोण आपल्याला बोललं की त्याला धावतो लगेच. फायटर हा मी जोपर्यंत आहे सरपंच तोपर्यंत मला साऱ्या गावाला घर द्यायची. तू सुद्धा कागद काढून ताईट ठेव. सारखं ती उतारच मागते ती. मग उतारा देऊन टाक की रे. अहो रोज नेऊन ठेवतोय 3 दिवस झालं उतारा नेऊन ठेवतोय. कुठे ठेवतोय. अहो धावल्या जाग्याला उतारा ठेवतोय. अण्णासाहेबांनी जिथे धावले का नाही तिथे नेऊन उतारा ठेवतोय 3 दिवस झाले. सरपंच आमचं काय चालतंय का नाही या गावात का सगळं तुमचं राज्य आहे. तुमचं चालतंय कोण नाही म्हणते. काय येडबिड झालाय का. तुला लगा मध्ये बोलू नको सांगतोय माझी पूर्वी इस्टेट लगा लुटायला लागला एकदम. कोण आहे नेमका कोण कोण लुटते. काकाची इस्टेट सगळी नाना लुटायला लागलाय. माझ्यासारखं बोलत होता आज तो माझ्यावर तांबायला लागलाय. काय सांगतो तेवढं मिटवायला लागते सरपंच तुमच्या पायाकडून. सुट्टी देणार नाही नानाला. आजपर्यंत माझं खाल्लं मिठवून टाकून घ्या आपण तिला. काय विषय तर मामा माझी जमीन पुरी लुटायला लागलाय. नाना त्याच्या पुतण्याला मिळालीच पाहिजे. मिळालीच पाहिजे. अक्कल आहे का त्याच्या चुलत्याची मला मिळाली पाहिजे. माझी त्याला मिळवली म्हणजे ह्या असली नाचकी माणसं गावात आली ती. नाही नाही काय चला सरपंच बरं का तुम्ही आता हे जनाला लागलाय नाही काय. एवढाच माणूस माझ्यासारखं बोलतोय गावात. गाव सगळं माझ्यावर कळतंय. अजिबात कोण आपल्याला अवघड बोललं चला चालतंय जाऊया. चला 2 गालाचे काम झाला. तू उतारा काढून ठेव. अहो 3 दिवस झाले नेऊन त्या जाग्याला उतारा ठेवतोय. हे कोण तुझ्या उतारायला चढते मला उतारा दिला 2 गालाचं काम खाला. त्याला एका ठोक्यात पाडी नाचक्या जाऊन ते दामटा नेऊन ठेवतं. ह्याच्या बाणत असल्यानं घरकुल मिळतं. कळलं पाहिजे का नाही. तुला काय लाज आब्रो आहे का नाही तसला दामटा ठेवते ती. अहो सांगितलं तो उतारा नेऊन ठेवाय म्हणून मी उतारा नेऊन ठेवतोय. तुझ्या घरकुलचं बघून ग्रामपंचायतचा उतारा. एखादा 2 टप भिकाऱ्या तुला देतो. उतार्यावर काय लागतं तुला कुठं माहित आहे. 2 गालाचं काम खाला. गाडी कुठं आता का मी अण्णाला घेऊन आलो. चला तुम्ही मरू. चला हे चल का येतो. चला बस आहे मामा. चला काय झालं ते घ्यावं तेवढे. तू म्हणलं की कुंटा काय तुला काय कळतं का नाही का कुंटा देत तुझी. अहो ती अण्णा बी काय माझं काम करणार. अण्णाने बी दिलं नाही गोष्ट मला. तुम्ही तरी द्या मला. काका काका तिकडे आणले बाब काकाला. खाली बसा. काका तुला काय दया अजिबात आहे माहित ना आपल्याला. बोल द्या की मला अवकाशाला द्या नादा लागला. तुम्ही दिले ती दिले नानाला. अहो मला द्या की अजिबात तुला देतो. काय द्या का माणसं सांभाळते मला आज 8 दिवस झालेल्या का सोन्याकडल्या का माणूस सांभाळतो तुला का मला काय सांभाळून तुम्हाला काय सांभाळायचो माझ्या जमिनीवर टाकून जमिनीवर टाकून द्या की मला मी सांभाळतो. अजिबात येत नसतो काय जानतो. तुका बघ 1 घंटा तुला देणार नाही जानतो. दिले ते दिले. मी नाही, नाही. मग सुट्टी देणार नाही. दिले काढून मारेल. काढून मार. दिले ते दिली ना आम्हाला. जावा बघू काय करताय तुम्ही. सोन्यासारखा माणूस आहे का तो. घ्यावं तेवढ्या पुतणी आहे काका. आईले कोणता देत नसतो तुम्ही जानतो. नको नको तसं आणि करू नका. पुण्या मला हाक मारायची नाही नसतो जानतो. त्या मट्टा घातलेली मट्ट काका. हो काका ए जाऊ दे तू भिकाऱ्या आणि भीक मागायला बघ तिथं. त्याला दया माया नाही माझी. तू का लागलाय मागे अहो म्हणलं काय तर बोलल्यावर काय तर मागं वळून बघेल म्हणलं वळून सुद्धा बघणं झालंय. ते दगडात काळी झाले त्याला आपल्याला द्यायची इच्छाच राहील. आजीवचा का काय चला अण्णा काय करतोय बघूया अण्णाकडे माग. नाना चांगलाच फुलवला आहे. हे वस्ताद भांडी कुंडी खेळ. हा भांडी खंडी खेळूया. माणसं काय म्हणतील गावात येडबेड झाला का. कोण सुद्धा नाही इथं खेळ भांडी कुंडी. कोण सुद्धा नाही आणि माणसाने बघितलं ना बोंबलं द्या आपल्या नावनं. अहो सगळ्या गाड्या गेले ते खेळ चला. तुम्ही काय बारकाय वस्ताद आहे तुम्ही आता भांडी खंडी खेळूया म्हणताय. खेळ कोण नाही बघा. चांगला चांगला लाडवाला आहे वस्ताद. नाही ना खेळ बसा येतं जरा खेळूया. खेळत नाही तुम्ही काय नाही. इथं राहण्यात आलाय भांडी खंडी खेळायला आलाय. खेळायला म्हणलं आता कोण नाही.
लाईट गेली तर पाणी लावायचं आपल्याला. तिथे बसले मोराचा राखा पाणी ते तर खेळू. अरे यार बरोबर पडला काय वाजतात काय कळना मला आज तुम्ही. अहो, कोण नाही इथं बघाय. कोण नाही म्हणून काय पण करता का? चला घेऊया. हा अण्णा नमस्ते. नमस्ते सरपंच. तुम्हाला कळलं का नाही हो काय बोला की. आपाच्यात लय रान पेटले. काय सांगताय? मग तर काय बघा किती ते बसले मोराचा राखा पाणी भुर उडून जा. हे आपलं काय खेळायचं वय आहे का? पहिली बारक्यापणी किती मजा येत होती. बारक्यापणी खेळत होतो तेव्हा आनंद मस्त घेतलाय सगळ्या गोष्टीचा. आता राहू दे थांबा. आता वाजतात आहे तुम्ही वाजतात. बरं, तुझ्या बोला. बरं बोला काय झालं सांग. बसा बसा इथं वर. अण्णा मिटलं नाही पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. येडाय का तुम्ही? असला चान्स आपण सोडील का? वाढायचाच नाही चान्स. नानाच्या बाजून आपण जास्त बोलायचं. बाडकाच झाला पाहिजे. पण आपल्याला वाटलं पाहिजे माझ्याच बाजून बोलतो. हा. नुसतं पिटवून दे. पेटवून द्यायचं. चला आता कुठं जायचं सांगा. जावे त्या आपाला बोललं पाहिजे कुठं नक्की बघत पाहिजे. बघा बघा फोन लावा. हॅलो सरपंच कुठं आहे तुम्ही? आम्ही अण्णा बंगल्यावर आलो इकडं रानात. येऊ का आम्ही तिकडं? नको म्हणा आम्ही तिकडे येतो. आम्ही तू तिकडं. तिकडं कुठं गावात पाहिजे आपण घालवायचं माझी मी तुम्ही तिथं राहणार आहोत. अहो गावात 4 माणसात झालेलं बरं असतंय. कशाला 4 माणसं पटकन समजून सांगायचं नानाला तुम्ही जरा दाब द्या की कशाला माणसात काढताय. बरं या मग या अण्णा या रानात या. इथं बांधायला या म्हणा. हा. घरी घरी जाते ती. घरी जाऊ नका इकडे नारळाच्या झाडापाशी या अण्णा या. सरपंच लय पुढे बोलू नका तुम्ही. अण्णा माझा देव माणूस आहे. तुम्ही एक काम करा अण्णाकडे फोन द्या. बर थांबा देतो. कोण आहे रे? लगा कोण आहे रे? इथनं सुरळी केली काय हो अण्णा? मी आप्पा बोलतोय. अण्णा तुमचा आपण तुम्ही आवाज वेगळा आला हो मला. माझी घरदार जमीन इस्टेट सगळी त्या चुलत्याला याड लावून देऊन घ्यायला लागलाय बघा. कोण? ना काय सांगताय? आणि ती पण जाऊन म्हणतोय सगळं त्याच्या नाव करतो. अण्णा मी काहीतरी करून घेईल. परत तुम्हाला जोडीदार कोण आहे विरोधक राहील का? तसंच तुमचा चुलता द्याय तर कसा लागला त्याला कळत नाही. अक्कल नाही चुलत्याला. तुम्ही बोलवून घ्या अध्यक्षाला. ते तिथं कुठं आहे तुम्ही? आम्ही मळ्यात आहे बांधाला बसले बघा. लाईट गेल्या पाणी लावायला वाजतात मी. येतो मळ्यात मी. येत आहे येतो. बरोबर या अध्यक्षाला बोलवा. बोलवतो. सरपंच चांगली जिरली आता जिरल्या द्यायची पक्की. त्याला सुट्टीच द्यायची नाही आता. सुट्टी द्यायची नाही म्हणजे मग काय सांगितलं तसं करायचं. नानाच्या बाजून बोलायचं. ह्याला वाटलं पाहिजे माझ्याच बाजून बोलतो. कळलं का? आलाय शेरण आपल्याला. त्याला नुसता चिंबू आता. चिंबवायचा अजिबात मिठू द्यायचं नाही. कसा मिठू दिलं मी? किती दमवते ते आपल्याला. येडा काय? येड कुळ मध्ये चौकात काय म्हणला? हाड म्हणला. हाड म्हणू द्या पण दमानिया. फोडलाय गोड असली दांड झाडाला बांधून. सुट्टी दिली ना आम्ही. तुम्हाला काय माहितीये सरपंच? तुम्ही नसतायत गावात कधी या कधी. आपा या. मी मुंबईला मंत्रालयात गेलतो. काय तुम्ही मी म्हाताऱ्या त्याची जाताय. जास्त तर लय मजा. ए आपा उठा काय झालंय? अरे आपा काय झालं झालंय काय नाही? ए तू थांब. लगा सांगायला लागला थुकायला लागला तोंडावर. थांब रे थांब. नव घरच करायला लागलाय ना. घर नाही मग सगळी इस्टेट करीन म्हणतोय त्या नावावर. गुंटा देत नाही म्हणते. करू दे की मग. तुम्ही कुठं कष्टानं कमवले बाबा. त्याच्या त्यानं करू दे. करू द्या की. अहो माझा चुलता आहे तो माझा अधिकार आहे का नाही? तुम्ही कसं बोलायला लागलाय हो असं? ना. ती काय सार्वजनिक गावाचा चुलता होता. माझा चुलता आहे, मला मिळलं. मला असं आहे का नाही सांगा की अण्णा. नाचतापणा करू नका की. हा हे ना अध्यक्ष वस्ता तुमच्या पाया पडतो. माझी जमीन मला मिळवून द्या. नव आपण दोघात कशात खटाकलं? कोणात? चुलत्यात आणि तुमच्यात. तुम्ही काय तर गोड केली असेल. अहो, काय कोड करतोय चुलत्याला? आपा तुम्ही ग बसा. तुम्ही काय जर खोड केल्याशिवाय ती माणूस अहो, एवढ्या कोण थराला- नाही ती 24 तास मटण दारून घालून वैतागलोय. कोण करून घालाय नाही. मी रोज हाटीलात ना आणून सगळी भांडी धुवून वैतागलोय म्हणून मी व्हायचं बांधलो. दररोज काढायला लागला असा तांबायला लागलाय. नाना म्हणतोय मला देणार आहे. आणि ती सगळीकडे चालली. तर अण्णा साहेबांनी मला सांगितलं कागद काढायला लागले तर. नव त्यांच्या असल्या वैतागात ती वहिनी पण गेली निघून. गेली. तुम्हाला साधा चुलता सांभाळा येणार झालाय बी. तेवढ्या पाहिजे रुसून दुसरीकडे घालवला बी. सरपंच बाकीचं काढू नका. माझे तुम्ही काम करणार आहे का नाही सांगा. काम करतोय तुम्ही वस्ता चुलता तुमच्या सांभाळायला पाया झालाय. पडतो. नाचक्यांना सांगा. ए आपा तुमचं म्हणणं ए काय? गाढवानो, मदत करायला द्या पाहिजे. बाबाजी वाजतात जरा विचार दे तर. नाही वस्तात बरोबर बोलते तर. हे असली दारोडीन फिरड घेऊन आलाय संकट. सरपंच तुम्हाला सांगतोय आपले इलेक्शन एका साईड राहिलं. माझा चुलताय मला असे आहे का नाही सांगा. मला मिळेल म्हणून
बरं तुमची अपेक्षा काय आहे तेवढं अपेक्षा काय माझी मला पुरी मिळली पाहिजे. त्या नाण्याला काय संबंध आहे कुत्र्याचा? सांगा. आणि ती तूच म्हणला तर काय करायचं मग? ते तू म्हणला तर मग मला मिळू दे की. नाही नानालाच देणार आहे चुलता म्हणला तुमचं, तर काय करणार सांगा? मग तुम्ही देऊ काय द्या करायचं? दिली तर हो. सरपंच देऊ देऊ वाटतंय का माझा अधिकार आहे का नाही दत्रे मामा? पुतण्याला मिळत नाहीये. त्याला अक्कल असल्या हे आणलंय संकट ही दुखायला लागले अंगाव. वस्तर लगानो तुकडे तुमच्या अंगावर मी. ऐका अण्णा सरपंच एवढा माणूस कधी पण माझ्या नडी आडीला अडचणीत उभा असतोय. तोच माणूस येतोय हा तोच माणूस येतोय. आलाय की तू पण लगा मग मला गुंटा द्या की तेवढा. देत तू गेला का गुंठा देत तू गेला का माझ्याकडे गुंठा पण नाही घंटा पण नाही. तुला काय देऊ देत तू की मला तर मिळू दे की. मिळण्यावर देत तू की अण्णा सांगा गेला बरं आता काय करायचं सांगा? की माझ्या मिठवा गे राहू. मी काय म्हणतो माहिती आहे का? 4 दिवस जाऊ दे, वाट बघूया की हा. परत 4 दिवस जाऊ दे म्हणजे हे तुमचे खेळ मला पटत नाही. थांबा जरा 4 दिवस जाऊ दे म्हणजे खरीच पत्रच होतंय नोंदच झाली नाही पाहिजे. होत नाही होत. जाऊ द्या 4 दिवस. अहो काय चला घ्या आता लगेच. काय तुमच्या कामाला मी कधी तर आलो होतो का ना अण्णा? आम्ही पाणी दे आलो, लाईट गेल्या, लाईट आल्यावर आमचं पाणी देऊन झालं येतो. 4 वेळा वहिनीला आणायला मी गेलो होतो वस्ताद. तेव्हा तुम्हाला अक्कल नव्हती म्हणजे आणला आणि आता लगेच लागले 4 दिवसांनी म्हणायला. पाणी कोण तर गडी ठेवायचं मग जाऊया. सांगा, मग सांगा कोण पण थांबवा आपण जाऊ. फायटरला लावतो जरा. ते तुमच्या हिशोबाने बघा, तुमचं काम करायचं आहे का आमचं करायचं? फायटर धरतोय पाणी त्याला गुंठा देणार आहे मी. गुंटा देत चाल ना. होय लोकांच्या दिल सोडून पाणी हे, भांडणाचं. जा फायटर. पण मी काय म्हणतोय, त्या नानाला कुठं बोलवायचं? तुम्ही ठरवा की राव कवटा बोलवायचा माझे पाकाच रांगायला लागलाय मी. वस्ताद फुक्याचं झाड वगैरे. तुम्ही काय मान द्या की हो त्यांना. हाय की मान. बरं मी काय म्हणतो माहिती आहे का? त्या नानाचा आम्ही वाईट होणार नाही. बरं. त्याला अध्यक्षकडे बोलवू तुम्ही, तर काय असेल ते मिटवूया. चला तुमच्या पाया रीत सर इथं माझ्या पाण्यात जुने लावून आम्ही येत नसतो बघा. फायटरला लावतो की. आधी घालवा त्याला इथं. फायटर काय गुंटा देणार का देतो की जा गेला का नो खरं? दे तुझा डांबरवून देतो. काय गोष्ट चला अध्यक्ष ह्या अध्यक्षाला उचल. हा अध्यक्ष ना वस्तादाकडे चला म्हणतो अध्यक्ष. अध्यक्षकडे जायचं आपल्याला. मस्त बघा. पाड चला वाजतात ना आमच्या. होय. जाऊ या ना. आम्ही येऊ का गाडी? काय गोळा आहे अण्णासाहेब? कोणा मला झाले? नमस्कार अध्यक्ष. नमस्कार वस्ताद, या बसा. अण्णा खाली बसा की चेंब होतं का काय? अध्यक्ष बोला आप्पा. सरपंच सांगा की. अण्णा सांगा. अध्यक्ष आता तुमच्याकडे येण्याचं कारण काय माहिती आहे का? बोला. या तुम्ही पण. माझं काम आहे मी काय धर्मच निघा ती का पळून चालले एस्टेट तुमची. बर बोला अण्णा बोला. थांबाही झाला ह्यांचा काका मुंबईला आला. मग ह्यांना काय तर जमीन घर देतो म्हणला. ह्यांचं काय तर खाटाकला असं मला पण काय माहित नाही. सकाळपासून वाटतं ते नानालाच घेऊन हिंडते ग्रामपंचायत मध्ये गेले. अण्णा साहेबाला काय म्हटलं, घर नाव करा नानाच्या. हे आपण म्हणते माझं मिटवा, माझा चुलता आहे, ही मलाच मिळालं पाहिजे. ह्याला आता पर्याय म्हणून काय करूया माहिती आपण त्यांना बोलवून घेऊया. घेऊया बोलून. समक्ष काय असेल ते बघाय. समक्ष पाहिजे असते तर नाम चाललं बघा. अहो थांबा की जरा ऐकून घ्या की. अध्यक्ष बोला. किती माणूस साधं साधं बोलवायला लागलाय. असे असेल म्हणतोय मला का मी भीक लागले माझ्या चुलत्याची मला मिळली पाहिजे का मग नाही? राहू द्या, सोडून द्या. मग कशाला आमच्याकडे आलाय? मी काय म्हणतोय अध्यक्ष, देतोय तर देऊ द्या म्हणा हो. नानाला देतोय तर देऊ द्या की. होय बरोबर आपण आहे. काय मालक आहे त्या चुलती. आता ते चुलत पुतण्या आहेत म्हणलं. पुतण्याचा आहे होय बरोबर आहे. त्यांना मिळेल पाहिजे. चुलता ह्यांचा आहे ती द्यायला लागलाय नानाला. तुम्ही पण अध्यक्ष असं माझा चुलताय मला मिळली पाहिजे का नाही? होय मला सगळं देतो म्हणतो 4 महिने झालं मी सांभाळलोय राव त्याला. मग मध्येच काय झालं? तुमच्या काकाला मध्येच काय झालं? नानाला काय देतो अहो म्हणतो? जेवणा खाण्यावर ह्याच्यावर व्हायचं भांडण झालं म्हटलं येईल संध्याकाळी घरी मनानं. ते त्यालाच घेऊन हिंडायला लागलाय, त्यालाच देतो म्हणतो. ह्यांच्याकडे जाऊन कागद काढायला लागलाय, रजिस्टर ऑफिसला जाऊन कागद काढायला लागलाय, सगळं नाव करून दिलं. माझ्याकडे नुसतं 2 बैल आहे त्याने घेऊन दिले बर. आणि सगळं देऊन टाकणार म्हणतो. ह्यांच्याकडे गेलो तर ही असे बोलायला लागले. कसं मग मी चालणार? आलोय ना अध्यक्षकडे आपण. बोलवून घ्यायचं आहे का जाऊ आम्ही सांगा. अहो, बोलवून घ्या की. बस सरपंच तुमची दात खिळी आता काय बसली कायम बोलता की सगळ्या गावात ना. अहो देतोय तर देऊ दे. कशाला त्या इस्टेटच्या मागे लागलाय? नाही जाऊ दे, मला पाणी द्यायचं, मी जातो. अहो थांबा की. बसा अण्णा बसा. खाली बसा. हे असली संकट घेऊन येत आहे अजून. असू दे तेवढा. हे बाई आलं बघा. एक गुंठा द्या की मला.
तुला काय लागा अक्कल बिक्कल आहे का नाही? गुंठ्यासाठी इथं घंटा पण नाही म्हणतोय तर लागा दम आहे का नाही? ए आपा मी म्हणतो नसतोय पाणी देत आला माघारी. आव तेल वप्पा भिजल्याचं लाईट गेल्या म्हणून आलो मी इथं. केली का लाईट? तुला काम लावलं लागलं की लाईट गेलीस. आता लाईटचा माझा काय संबंध आहे सांगा की आता. हा इकडे पुरे 80 एकर गडप व्हायला लागले आणि तुम्हाला पिकाचं पडले लाईट आले भिजवतो की ते भिजवतो म्हणला. तीन सारे भिजवून आले मी. मला लागले गुंठ्यास याड मला तेवढं गुंठा तेवढा एका बुकीत नाकच पुढे एका ठोक्यात पाणी लागा इथं मला नाही मिळते मिळले देतो म्हणली तुला. आप्पा मला घर बांधायचं आहे. थांब बाबा ए काय तर होईल त्या जमिनीच्या पायात. तुला काय अक्कल बिक्कल आहे? मलाच ए मिळेल. आपा जरा शांत बसा मी बोलून घेतो नानाला. लाईट आली जा पाच उचल ना आपण ते लागले असतील. हाय नाना अध्यक्षाच्या ऑफिस मध्ये या लवकर. त्या काकाला पण घेऊन या 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 या. बरं का अध्यक्ष बोला आप्पा बोला. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून गाव चालू मग आम्हाला इथं कशाला आणलंय? खाली बसा. अहो म्हणजे निर्णय आपला घेतं कोण? आपण त्याच्या पुढे बोलतो सांगा. निर्णय कोण घेतं? आदेशच घेतं. लगेच तुम्ही उठून पळायला लागला. अण्णा माझ्यावर संकट आले व बरोबर आहे म्हटलंय की आता थांबा. आली ना अरे या काका नमस्कार या. बाबा तो काय काका काय लावलंय तुम्ही? काय लावलं? काय जमिनीचं काय चाललंय तुम्ही? घेऊन काय उपयोग आहे जमीन? मग कोणाला देणार आहे? जमीन मी नाना देणार आहे. नानाला? हा बर त्याला 1 गुंठा मी जमीन देत नसतो. 1 गुंठा दगड आणि 2 बैल आहेत. ही दगड फुटल्यावर माझी मला ते पाहिजे ना. तू म्हणते तर देऊ दे नानाला. होय बैलाला हात लावू देणार नाही मी. म्हणजे तुझं काय समज? आपण कोण राहिलं नाही लय नेटानं बोलायचं नाही. आता म्हणत आलं तर आता बैल सोडून आले मी. बैला तू कशा नासक्या बोलायला बघतो की आमचा आम्ही चुलतो नाही. आमचा नाही चुलता तुमचा असेल. आता मी आहे त्याच काका. जगा लय वाढ सांभाळतो मला गाडी झाले तो. तुझ्या का मला ताठ धुया लावतोय काय तुकडा आणून एवढा तर का तुकडा गाव मला आणून देत नाही. काकाला कोण चांगलं सांगेल ते काका तिकडं खुश. हा कसं आहे आपलं कसं आहे सांभाळ. तुम्हीच मिटवा काय असेल एकदा. अध्यक्ष बघणार नाही परत ना. हो का गाडी सुद्धा घेऊन येणार नाही बाबतीला. तुम्ही शांत बसताय कसं करायचं? अध्यक्ष माझा आहे का? बोला काय काकावर जबरदस्ती केली नाही. जो गोड सांभाळेल त्याला काका देईल. मेराव कसं सांभाळलं माहिती का? आता मी सुद्धा हलका राहिलेला 80 एकर जमीन आहे. मुडक्यावर पाय द्यायला मला बी येतोय मुडक्यावर पाय द्यायला. आता इथं ये नाही तर तसं ये. मी भेट नाही आता कोणाला गावात. गावात कुणाला सुद्धा भेट नाही. वस्ताद शांत घ्या. लय नेटानं कोणी सुद्धा बोलायचं नाही. काय मी जबरदस्ती केलं काका सांभाळले कसं? गोड सांभाळायचं मला 8 दिवस. काय कमी आहे का? काय कमी नाही. हा 1000 रुपये जेवण आहे का हा. सब कुशीनं देतो म्हणलेत काका. तुमच्या तोंडाला विचारा. ए काका बोला की. हा 6 कोटी मी देणार आहे. मुंबईची खोली 40 एकर जमीन त्याला मी देणार आहे. नानाला तुम्ही जमीन द्यायला लागलाय असं काय परिवर्तन झालं काय दिवसामध्ये? मला सांभाळतो त्याला मी देणार. आधी तुम्ही आप्पाला देणार होता. आप्पा सका पुतण्या तुमचा. का पुत नाही. आपण 8 दिवसात माझ्या संग काय नाटकात देखील केली तुम्हाला माहित आहे अहो, का? खाण्यापिण्यावरनं कुठं आहे? असं काय तुम्ही मला भांडी- जमीन द्यायला तयार झालाय तुम्ही? भांडी धुवायला लावली मला राव. हा? बरं, एक दिवस भांडी धुतली म्हणून काय झालं? मारामाऱ्या काय करतोय भांडणं काय करतोय होय अप्पा. असं असतंय बे. मला मारामाऱ्या पुढं बसलो चिप्साच्या मागवडनं पुढं बसला मार खाल्ला आम्ही याच्यासाठी. हा? तुमच्यासाठी मी मार खाल्ला आहे ना. होय मग कोण काय बोला सरपंच. ना का नाही मटणाशिवाय घालत नाही. 2 टाइम मटण आहे बघूनच वाळू देत नाही. होय ना ना. हा मग खाऊ दे की. असं सांभाळलं काकाची चंगळच आहे की म्हणून सांगते. अहो, त्यांचं त्याच घालायचं आहे. त्याला काय पदर मोड आहे. बरोबर हा? आहे बरोबर आहे. बरं का अध्यक्ष हा. असं सांभाळायला काय होतंय सांगा बरं. हा बायकोची का नाही? कशाला ते झालं ह्याचं बघा की बायको जावे आपण आणायला. जाय आप्पा 1 गुंठा द्याई. एका चापटीत पंचा पडली. ती राजी भिकारी झाली आणि त्याला 1 गुंठा मागायला लागले. वस्तात अजून भिकार नाही. 40 एकर माझ्यावर 80 एकर जमीन आम्हाला लगे भिकारी होत नाही. 40 एकर अजून माझ्याला आहे नाही. 40 एकर पट्ट्याच्या नावावर आहे अजून ते ध्यान ठेव. 40 घेऊन माझी मला 40 तर द्यायचं का नाही? देणार नाही 40 एकर का नाही. माझ्या दिवसात काही युट्यूबमध्ये काकांचं नाव आहे. देऊया जीव पण कवा आपल्या मनात आले. आमच्या मनानं दिली तर देणार. तुला नाही देणार नाही. ते बी खावा. भीक मागतो गोसावाने तुम्हाला पण बरं वाटतं. शेवटी काय होणार आहे? हो का
तुम्ही भीक मागा नाही काय करायचं काय करायचं पण काकाचा माझ्यावर जीव आहे. काका त्याच्या सकुशीनं मला द्यायला लागला. मी काय जबरदस्ती केली काय चालतंय ना बस. आता काय चालतंय मृत्यूपत्र जर नानाच्या नावचं केलं म्हणजे काय राहणार आहे 40 त्यांनी दिलं मृत्यूपत्र नानाला करून म्हणजे काय चालणार आहे? वर्षाचं काही चालत नाही का? नाही नाही पाकच खार काढली मग. इच्छा पत्र दिल्यानंतर काय करणार आहे तुम्ही? रस्त्यात तुमचं काय चालतंय? कोणाचं काय चालत नाही ही चुलते तुमच्या मनावर. आमचं काय सुद्धा चालत. चुलत्याला कसं सांभाळायचं ते तुमचं तुम्ही बघा. सरळ जाते मग हा सांभाळायचं ती जा बरोबर येणं तमाय लागलाय अहो, बाहेर. काय मागतोय सारखं खायला ती द्या की. आता ते सोडूनच गेला तर त्याला डोसक्यात काय घातले कोणाला काय अहो, माहिती? आता शिजायला लागले 3 किलो मागायचे. त्या काकानं मुंबईला का नाही बैंगनवाडीला खाल्लेला आहे भरपूर. नाही नाही आता ते नानाला देतो म्हणतो. कसं झाले माहिती ना नाना चांगला देतो ना त्याने हा त्यामुळे अण्णा शांत घ्या. तुम्हाला काय तुम्ही काय काका आग लावायची कामं करू नका सांग. ते कळते आम्हाला. मागल्या 8 दिवसात करून का आम्हाला? चला. बाबा, आम्हाला खावा तुम्ही खातो. मागे जाऊन खाताय आणि पुण्या अजून कारवा करताय रे. काका खाऊ द्या. ए, काय आम्ही सांगू काय अजिबात या द्यायची इकडे, काका इकडे. कळते का नाही काय कळतंय तुमच्या बाजूला आम्ही बोलाय असतो असलं बोलताय मस्त सांत्वन करतो. कुठं लय आम्ही बोललो का मध्ये आधी ठीक आहे. मी व्यवस्थित बोललो ना. ए काका लय एडागच करू नको. देऊन टाक नानाला जमीन. गावाला दिल्याचं गावाला घेतोय का? नुसती जमीन नव मग दोन बैल. मग 2 बैल बी आणणार आहे मुंबईची खोली बी त्याला देणार आहे सगळं. काय झालं बा? हा ना शिजायला लागले वाटतं काय बघाई. मी असं सांगायच्या आधी वासावं जायचा का तुम्हाला काय मिळेल का नाही? म्हणजे तुम्हाला नुसतं म्हणायला पाहिजे मेले. मी तसं नाही बोलवलं तर येणार. काय म्हणते? बोलवलं तरी या की पण आमच्यात बोलवायच पडत असेल. मागे लागून येणार नाही नाही मागे लागून मी येणार. येणार. बोलवणार आहे ना. काय म्हणतात? काकाला विचारायला लागते. काका 3 किलो काय तुम्हाला एकट्याला सरत नाही. बरोबर खाऊ दे. म्हणजे आता गावाला खेळ घालतो का? 8 दिवस उपाशी मिळूया आपण तेव्हा ही कुठं होतंय? कशाला लागते? ए, थांबा, थांबा, थांबा. फोन एक आला, फोन एक आला. हॅलो हा बोला की बहिणी. कुठलंय सुधारताय तेव्हा ते हाय तसं तर आहे आणि कशाला येत आहे. हा तेव्हा चांगला सुधारल्याशिवाय तुम्ही काही येऊ नका. आणि मी सांगतो की तुम्हाला मी सांगतो नक्की फोन करतो. चालते ठेवू का? मालकीने जाय आपल्या. कसं आहे माहिती का असं फोनवर सांगितलं देऊ नको इकडे. हा. जरा हेंडतच होते हाताला कापड. तुम्ही काय तत्वज्ञान सांगत बसला का माझ्या मनाला वाटतंय तसं मी वागतो या. वागण परत मग चला येताय तुम्ही खायला. परत ते बैलावर देणार आहे का 2 बैल ती बैल मारा मिळतो. चला मी काय बोलतोय अध्यक्ष येताय का तुम्ही? नाही नाही हा ना अध्यक्ष तुम्हाला सांगतो मी 1 गुंठासकट त्याला मी पुतण्याला जमीन देणार नाही. बर. हा तुम्हाला मी सांगतोय. बर. हा नानाला माझी दिल्याची खोली जमीन सगळी नानाला दिल्या 2 बैल माझी मिळणार आहे उद्या. त्याला काय करायची मला करू द्या. हा चला हा चला येऊया. व्यवस्था चला. अध्यक्ष नाना लय फुलवले बा. जाम फुलवलंय. नाना ढाव साधल्याशिवाय सोडणार नाही बस खराय. आणि बरोबर का नाही त्या काकाची पट्टी पाडणार त्यो. सगळं नाव करतोय काय होय, ठेवत होय, नाही. होय, करणार ती. चला